विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो आता बजरंग सोनवणे यांचे समर्थक असलेले बाळासाहेब पातरकर यांच्याकडून करण्यात येत आहे। एक ना अनेक आरोप जे आहेत ते आता पातरकर यांच्याकडून रमेश घुले यांच्यावर केले जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हे आरोप केले असल्याची आता चर्चा जी आहे ती आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत असून आता विलास घुले हत्या प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा तापलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। रमेश घुले यांनी आपले बंधू विलास घुले यांना न्याय मिळवण्यासाठी याचबरोबर खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांच्यावर रितसर कारवाई करून मकोका कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी टाकळी येथील पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण केल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आता रमेश घुले यांची पार्श्वभूमी कशी आहे ही पार्श्वभूमी समोर आणण्यासाठी बाळासाहेब पातरकर हे जे आहेत ते पुढे आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बाळासाहेब पातरकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला असून रमेश घुले यांच्या विरोधात गंभीर आरोप जे आहेत ते त्यांनी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। रमेश घुले हा जो आहे तो गुंडगारी प्रवृत्तीचा माणूस असल्याचं या व्हिडिओमध्ये बाळासाहेब पातरकर यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा विलास घुले हत्या प्रकरण जे आहे ते चर्चेमध्ये येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। भावाला न्याय मिळवणारा जो बंधू आहे त्याच्या विरोधात गुन्हेगारीची प्रवृत्तीची असल्यामुळे हा जो भाऊ आहे तो त्या भावाला काय न्याय मिळवून देणार असे प्रश्न जे आहेत ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले जात असल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आपल्यावर बाळासाहेब पातरकर यांनी केलेले आरोप जे आहेत ते फेटाळून लावण्याचं काम जे आहे ते रमेश घुले यांनी केलं असल्याचं आपल्याला आज पाहण्यास मिळालेलं आहे। रमेश घुले आणि बाळासाहेब पातरकर हा जो वाद आहे तो आता विकोपाला जाण्याची चिन्ह जी आहेत ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बाळासाहेब पातरकर जे आहेत ते सोशल मीडियावर कमेंट मध्ये मारा देत आहेत तर रमेश घुले जे समर्थक आहेत ते देखील सोशल मीडियावर विरोधामध्ये मारा टाकीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता सोशल मीडियावर कुठंतरी आता घुले विरुद्ध पातरकर असे युद्ध जे आहेत ते आपल्याला पाहण्यास मिळत आहे। नेमकं बाळासाहेब पातरकर जे आहेत ते रमेश घुले यांच्या विरोधात काय म्हणाले आहेत, त्याला प्रत्युत्तर देताना रमेश घुले नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। विलास घुले यांचं मृत्यूचं भांडवल करणारा अट्टल गुन्हेगार रमेश घुले याची सखोल चौकशी झाली पाहिजे। रमेश घुले हा खूप मोठा गुंड आहे, अट्टल गुन्हेगार आहे। पोलीस रेकॉर्डवर याच्यावर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। याचा हा अट्टास कशासाठी या की स्वतःला वाचवण्यासाठी याच्यावर एनपीडी सारखा गुन्हा दाखल होणार आहे म्हणून त्याच्यासाठी हा भांडवल करतोय। भावाच्या मृत्यूचं कारण हे इकडे त्याच्या स्वतःची ढाल बनवतोय, तो काहीतरी बनाव करून स्वतःला वाचवण्यासाठी स्टंट करतोय। याने अगोदर धनंजय भैया देशमुख यांच्यावर आरोप केला, नंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप केला, नंतर त्याच्या मुलावर आरोप केला। अगोदर रमेश घुले यांची कॉल हिस्ट्री याचा सीडीआर काढला पाहिजे। याला कोण बोलवला होता, याचा बोलवता धनी कोण आहे, हा बोलत नाही, ह्याचा बोलवता धनी दुसराच कोणतरी आहे। आणि यांनी याच्या अगोदर आवाजा कंपनीमध्ये जी खंडणी मागितली, पहिली खंडणी मागणारा हा रमेश घुले। आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला अपहरण करणारा हा शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचं अपहरण यांनी केलं होतं। एका हॉटेलमध्ये नेऊन त्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती, नंतर त्याला त्या अधिकाऱ्याला नगर जिल्ह्यात नेऊन तिथं मारलं होतं। एवढा पोलिसांनी अगोदर याच्यावर काय एनपीडी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत। लवकरात लवकर पोलिसांनी याचं सगळं सीडीआर काढला, याच्या पाठीमागे कोण आहे, बोलवत कोण आहे आणि ह्याचा बनाव काही नाही। स्वतःला वाचवण्यासाठी कुणाला तरी बोलण्यावर करतोय, कुणाला तरी बदनाम करायची आणि सुपारी घेतलेली ह्याचा पहिल्यापासून धंदा। ह्याच्यावर बघा सगळे बलात्कार, खंडणी, चोऱ्या असे गुन्हे दाखल आहेत। पोलीसवाल्यांकडे आमची मागणी प्रशासनाकडे याच्यावर तुमच्यावर 12 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं बाळासाहेब पाथरकर या व्यक्तीने म्हटलंय आणि त्याने असं देखील म्हटलंय की हे सगळं तुम्ही भांडवल करताय, राजकारण। साफ चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे। तुमच्यावरती एमपीडीची कारवाई होणार होती आणि ती पुढे कारवाई करावी असे देखील त्यांनी म्हटलंय। साफ चुकीचं आहे हे सगळे।
या संदर्भात तुम्ही आता काही पोलीस अधीक्षकांकडे कळवणार आहात का की अशा पद्धतीने वाल्मी कार्डांसोबतचे सुद्धा तुमचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात आणि त्यावरती आरोप केले जातात वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर? नाही बोलणं काल प्रशासनाला दिलंय ना, त्या आंदोलनाच्या पत्रामध्ये दिलंय, निवेदन जे दिलंय ना त्याच्यामध्ये सगळी पुरेपूर माहिती दिली आहे मी. त्याच्यावर तात्काळ कारवाई करतो म्हणून त्याने आश्वासन दिलंय. जे वाल्मिक कार्डांसोबतचे तुमचे फोटो आहेत किंवा जे काही तुमच्या संदर्भातले FIR व्हायरल होतात त्यावरती तुम्हाला काही तुमची बाजू मांडायची किंवा काही स्पष्टीकरण द्यायचं? नाही, त्याच्यावर काही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ह्याच्यावर फक्त दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या विषयातनं कसं डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू आहेत. मी होणार नाही. त्यांनी कितीही काही बदनामी केली तरी मी ह्या न्यायालयीन लढ्यातून माग हटणार नाही. हा सगळा दबाव आणण्याचा प्रकार सुरू आहे असं तुम्हाला म्हणाल? 100% दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात.